थँक्यू. हा. आता घरचं कोणी जवळ नसलं तरी काकूच्या रूपात त्यांचं प्रेम मला रोज भेटते, स्पेशली आईचं. आता मी असं का बोलते आहे, चला तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगते. त्याही आधी आता सकाळची सुरुवात अशी काहीशी होती, ड्रायफ्रूट्स वगैरे खाऊन. त्यानंतर नाश्ता वगैरे केला, घरातली सगळी कामे आवरून घेतली, आंघोळ केली, देवपूजा केली आणि आता स्वयंपाक करायचा होता दुपारचा, कारण की हे येणार होते ऑफिसमधून जेवायसाठी. आता कामं तर होत नाहीत, पण असंच थोडं उठत बसत, थोडा आराम करत सगळी कामं मी करत असते. आता ह्या सगळ्या कामांसोबत डाएट पण फॉलो करावं लागतं, त्याच्यावर पण लक्ष ठेवावं लागतं. आता लक्ष आलं तर इथे लगेचच मी प्रोटीन पावडरचं दूध घेऊन घेतलं, नाही तर ह्या गोष्टी कसं विसरून चालत नाही. आता दुपारच्या जेवणामध्ये वरण भात आणि भाजी पोळी बनवायची होती, तर इकडे मी मुगाचं वरण बनवून घेतलं आणि भेंडीची भाजी बनवली होती. पण खरं सांगायचं तर या गोष्टीची मला काहीच आयडिया नव्हती. आज ना त्यांचा कोणता तरी सण होता, बीज होती. तर संध्याकाळ वगैरे झाली, ते आले आणि मला बोलले की शिवानी बीज आहे आज, चंद्र निघाला आहे, त्याचं दर्शन करून घ्या. म्हटलं ठीक आहे, हा काकू. मग मी करून वगैरे घेतलं आणि त्यानंतर त्यांनी मला लगेचच आवाज दिला आणि डायरेक्ट माझ्या हातात असं भरलेलं ताट दिलं आणि बोलले आज तू स्वयंपाकच नाही करायचा आहे, बघ मी तुझ्यासाठी पहिलेच जेवण बनवून ठेवलं. तर हे सगळं बघून ना मला खरंच खूप छान वाटलं आणि म्हणूनच मी व्हिडिओमध्ये असं म्हटलं की घरचं जरी कोणी माझ्या जवळ नसलं ना, तरी काकूच्या रूपात मला रोज आईचं प्रेम भेटत आहे.